कागल शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। कागल हद्दीत 2.5 किलोमीटर लांबीचा पिलरचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून पुलाच्या खाली दोन्ही बाजूंना 3-3 लेनचे सिमेंटचे पर्यायी रस्ते तयार केले जातील। परिणामी कागल शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली। कागल नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शनिवारी सायंकाळी महामार्ग कृती समिती आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक झाली। कागलची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येबाबत चर्चा झाली। लक्ष्मी देवालयाजवळ पिलरचा पूल उभारण्यात येईल। वन विभागाची मान्यता मिळाली नसल्याने या पुलाचं काम रखडलंय। त्याबद्दलचा प्रस्ताव नागपूरला पाठवला असून लवकरच पूल बांधणीचं काम सुरू होईल असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितलं। कागल पंचायत समिती ते डॉक्टर आंबेडकर वसाहत या दरम्यान 2.5 किलोमीटर लांबीचा पिलरचा उड्डाणपूल उभारला जाईल। पुलाच्या खाली दोन्ही बाजूंना 3 लेनचे सिमेंटचे पर्यायी रस्ते बनवले जातील। दोन्ही रस्त्यांच्या मध्ये बागकाम आणि सुशोभीकरण करण्यात येईल। त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल। तसंच पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवरही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल असं कदम यांनी सांगितलं। या रस्त्याचा सर्व खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार असल्याचंही कदम यांनी स्पष्ट केलं। बैठकीत कृती समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते।